परभणीतील घटना आणि अमित शहा यांच्या वक्तव्याचा भीमसैनिकांकडून रास्तारोको करत निषेध व्यक्त। परभणी येथे नुकत्याच झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना व त्या दरम्यान पोलिसांकडून झालेल्या अमानुष अत्याचार घटनेप्रकरणी व संसद भवनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला आणि चांदवड येथील सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले। तसेच भारतीय संविधानाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, मोदी सरकार हाय हाय अशा विविध प्रकारच्या घोषणा देत चांदवड मनमाड रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले। त्याचप्रमाणे चांदवड मनमाड रस्त्यावरील गणूर चौफुली रस्त्यावरील मध्यभागी संसद भवनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जी टिप्पणी केली त्याचा निषेध नोंदवत चांदवड येथील बौद्ध बांधवांनी व महिलांनी अमित शहा यांच्या पुतळ्याचे दहन केले। भारतीय संविधानाचा हम सब एक है। होश में आओ मोदी सरकार, होश में आओ, होश में आओ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा मोदी सरकारचं करायचं काय आणि डोक्यावर काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद। काल संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आंबेडकर क्या बोलते हो, इतने बार यदि भगवान का नाम लेते हो तो तुम्हारी 7 पीढ़ी स्वर्ग में जाती है अशा पद्धतीचा आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांच्या संदर्भात अनुद्गार त्यांनी काढले। आणि खऱ्या अर्थाने यांच्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या लोकांच्या पोटामध्ये जे आहे ते त्यांच्या होटामध्ये असतं। हे मनुस्फूर्तीला मानणारे लोक आहे आणि आम्ही लोक खऱ्या अर्थाने घटनेला मानणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मनुस्फूर्तीला मनुस्मृतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं लोकांवरती अन्याय होत होते, डॉक्टर बाबासाहेबांनी आमच्या जन्माचं सोनं त्या ठिकाणी केलं आणि आमचं जगणं बाबासाहेबांमुळे त्या ठिकाणी निर्माण झालं। आणि त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने या भारतीय जनता पक्षाचा आणि अमित शहाचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो आणि आम्ही मरेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यात राहणार आणि बाबासाहेबच आमच्या बाबासाहेबांमुळे आमच्या जीवनाचं सोनं। अमित शाह ने जो स्टेटमेंट दिए हैं बाबा साहब के खिलाफ, हम उसका निषेध करते हैं क्योंकि बाबा साहब की वजह से हमको संविधान मिला और उसी संविधान पे आज हम सब जिंदे हैं और उसी पर चल रहे हैं। तो हमारा ये मानना है
कि आज हम सब यहाँ निषेध करने खड़े हुए हैं और अमित शाह का राजीनामा मांगते हैं। अमित शाह मुर्दाबाद। संविधानावर चर्चा चालू असताना देशाचे गृहमंत्री अमित शाह हे म्हणतात की संविधानावर चर्चा करत असताना बाबासाहेबांचं नाव का घेतलं? संविधानावर चर्चा चालू असताना बाबासाहेबांचं नाव घेतली या चोराचं घ्यायचं का? आणि असं असताना बाबासाहेबांचं नाव घेतलं तर 7 जन्म त्याच्याऐवजी जर देवाचं नाव घेतलं 7 जन्माच्या नंतर तुम्हाला स्वर्ग मिळेल असे जे अमित शाह म्हणतात हे चुकीचं आहे आणि अशा कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि त्या अमित शहाचा राजीनामा मागतो।